Hello dear students, in this video we are going to start the discussion of the 11th standard CS2 chapter number 2, a very important chapter called as logic gates and sequential circuit. Actually हा chapter जो आहे तो दोन पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे. पहिला पार्ट जो आहे तो आहे लॉजिक गेट्स आणि दुसरा पार्ट जो आहे तो आहे सिक्वेन्शियल सर्किट. आता लॉजिक गेट काय आहे, सिक्वेन्शियल सर्किट काय आहे, सगळं आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये डिस्कस करू. भरपूर मुलांना हा चॅप्टर जो आहे थोडा डिफिकल्ट जातो, पण ऍक्च्युअल मध्ये चॅप्टर आहे खूप इझी. ठीक आहे, कन्सेप्ट्सला समजून घ्या, चॅप्टर तुमचं बनेल खूप इझी. ठीक आहे, तर लॉजिक गेट्स काय आहे, लॉजिक गेट्सचं डेफिनेशन काय आहे, त्याचा ट्रुथ टेबल काय सांगतो, त्याचा बुलियन एक्सप्रेशन काय सांगतो. ठीक आहे, आणि लॉजिक गेट्स वरती कोणते कोणते प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतात, सगळं डिटेल मध्ये आपण डिस्कशन करू. आणि एकदा लॉजिक गेट्स कंप्लीट झाला मग त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू सिक्वेन्शियल सर्किट, आणि सिक्वेन्शियल सर्किट पण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. सगळे टॉपिक्स, सगळे पॉइंट्स आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. सो चॅप्टरचं इंट्रोडक्शन आधी स्टार्ट करू की लॉजिक गेट्स म्हणजे नेमकं काय, what is the actual definition of logic gates and what is the diagram of logic gates, and then we'll start the types of logic gates more in detail, right? Okay, so coming to the definition part, logic gates. Logic gate. So what is a logic gate? A logic gate in electronic circuit हा आपला CS2 चा पार्ट आहे, बरोबर. CS2 is completely about the hardware, CS1 is completely about the software. A logic gate is an electronic circuit or a device that performs logical operations. What is logical operation? Logical operation means logical AND, we can say logical OR, logical XOR, राईट. तर अशा आपल्याकडे भरपूर ऑपरेशन्स असतात, यांना आपण म्हणतो लॉजिकल ऑपरेशन्स. आणि या लॉजिकल ऑपरेशन्स जे असतात ना हे एक लॉजिकने परफॉर्म होतात. आता ते लॉजिक काय ना तेच आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आहे, विथ वन ऑर मोर इनपुट सिग्नल्स. हा, आणि एक तुम्ही समजून घ्या, लॉजिक गेट्स कडे बघा, लॉजिक गेट्स कडे इनपुट्स जे असतात ना, इनपुट्स दॅट कॅन बी वन or more than one inputs. You can see here two inputs are there, right? So it can be one or more than input signals to produce a single output signal. म्हणजे लॉजिक गेट एक असा डिव्हाइस असतो ज्याच्याकडे इनपुट्स जे असतात ना, इनपुट्स कॅन बी मल्टिपल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त इनपुट्स असू शकतात, बट आपला आउटपुट जो असेल ना, आउटपुट, सो द आउटपुट इज ओनली वन. तुम्हाला दिसते तर आउटपुट वाय, सो आउटपुट फक्त आपल्याकडे एकच असेल. इनपुट मल्टिपल, आउटपुट सिंगल, and it performs the logical operations. Right, the output depends on the specific logical rule, that is AND or NOT etc. ठीक आहे, आता याचा आउटपुट काय येणार, ठीक आहे, आपण इनपुट तर देतोय आणि याचा आउटपुट काय येणार, ऍक्च्युअली तो आउटपुट डिपेंड राहतो की आपण इथं कोणता लॉजिक गेट वापरतोय. सो आपलं लॉजिक गेट जर AND असेल तर आपल्याला इथून तुम्ही इनपुट देताय, बरोबर. जस्ट एक एक्झाम्पल घेतो, इथून तुम्ही इनपुट देताय 0 1 असं काहीतरी इनपुट देताय, किंवा इथून तुम्ही असं 1 1 काहीतरी इनपुट देताय, बरोबर. तर त्याचा आउटपुट काय असेल तो कोण डिसाइड करतो, लॉजिक गेट डिसाइड करतो. आणि लॉजिक गेट कसं डिसाइड करेल, येस, प्रत्येक लॉजिक गेटचं काहीतरी लॉजिक असतो, बरोबर. तेच आपल्याला चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं की ANDचा लॉजिक काय असतो, ऑर गेटचं लॉजिक काय असतो, बरोबर, नॉटचं लॉजिक काय असतो, एक्झॉरचं लॉजिक काय असतो. अशा आपल्याकडे भरपूर गेट्स असतात. तर या गेट्स ऍक्च्युअल मध्ये काय करतात, इथं आपण जर कुणाला पास केलं, इथं आपण बायनरी इनपुट पास केलं 1 0 0 1 1 1 किंवा 0 0, तुम्ही कोणताही बायनरी इनपुट पास करा, त्याचा आउटपुट कसं असेल हे आपल्याला सांगतं तो रिस्पेक्टिव्ह लॉजिक गेट. Apply to the inputs. Inputs and outputs are always in the binary form. Yes, what is binary form हे आपण एकदम डिटेल मध्ये नंबर सिस्टम मध्ये डिस्कस केले. बायनरी फॉर्म म्हणजे काय, झिरोज अँड वन्स. सो आपला इनपुट पण झिरोज अँड वन्स मध्ये असेल आणि आउटपुट पण एकतर 0 असेल किंवा 1 असेल. सो व्हेन द इनपुट अँड आउटपुट इज इन द झिरोज अँड वन्स, right, that is called as binary coded number system. So आपला लॉजिक गेट वर्क्स ऑन बायनरी कोडेड नंबर सिस्टम. क्विक रिव्हिजन करू, लॉजिक गेट काय. लॉजिक गेट एक असा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहे, एक असा डिव्हाइस आहे जो बायनरी मध्ये इनपुट घेतो आणि बायनरी मध्येच आउटपुट देतो. पण त्याचे इनपुट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात, पण आउटपुट फक्त एक असेल. आता कोणत्या इनपुटला कोणत्या प्रकारचा आउटपुट भेटणार ते डिसाइड करतात तो गेट. आता प्रत्येक गेटचं काहीतरी एक लॉजिक असतो. ठीक आहे, चला आता प्रत्येक गेटचं लॉजिक आपण एक एक करून डिटेल मध्ये डिस्कस करू, अँड देन वी कॅन कम्प्लीट दिस लॉजिक गेट. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट गेट. ओके, सो लेट्स स्टार्ट द टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स. बघा, लॉजिक गेट्स आपल्याकडे एवढे टाइपचे असतात. एक असतो अँड, एक असतो ऑर, एक असतो नॉट, नॅन्ड पण आहे, नॉर पण आहे आणि एक्सनॉर पण आहे. ठीक आहे, त्याला आपण एक्सॉर पण म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याकडे असे 6 टाइपचे गेट्स आहेत. तर या 6 गेट्सला आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एकदा तुम्ही हे 6 गेट समजून घेतलं तर तुमचा लॉजिक गेट्स हा चॅप्टर एकदम इझी होईल. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट गेट, दॅट इज ऑर गेट. आता मी तुम्हाला प्रत्येक गेटचं ना एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन देईल, फक्त तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो. ठीक आहे, सगळ्यात पहिलं गेट कोणतं आहे, ऑर गेट. आता ऑर या नावावरूनच कळते, पण या गेटचं काहीतरी एक लॉजिक असेल ना, या गेटचं काहीतरी एक लॉजिक असेल. ठीक आहे, तर गेटचं लॉजिक काय असतो, इफ
ए इज ट्रू और, आता हा शब्द बघा मी काय वापरतोय, तर मी शब्द वापरते और. इफ ए इज ट्रू or B is true. Now what are A and B? A or B are the inputs. If A is true or B is true, then the output Y is true. ठीक आहे, सिंपल आहे. जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या स्लाइडमध्ये पण सांगितलं, लॉजिक गेट एक असा डिव्हाइस असतो, एक असा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असतो ज्याच्याकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त इनपुट असू शकतात, पण आउटपुट किती असेल, फक्त एक. त्यात आता मी काय करतो ना, इनपुटला मी ए आणि बी असं म्हणतोय आणि आउटपुटला मी काय म्हणतोय, वाय. आणि हा कोणता गेट आहे, हा आहे ऑर गेट. तर ऑर गेटचं लॉजिक काय म्हणतो, इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू देन द आउटपुट इज ट्रू. म्हणजे दोन इनपुट पैकी कोणताही इनपुट, हे बघा, दोन इनपुट पैकी कोणताही इनपुट ट्रू आला तर आउटपुट जो असेल तो ट्रूच असेल. ठीक आहे, आता हे तुम्हाला जास्त कळेल विथ द हेल्प ऑफ अ ट्रूथ टेबल. ठीक आहे, तर ट्रूथ टेबलचं एक पॉईंट नाही मेन्शन केलं. ठीक आहे, मी तर साईडला ड्रॉ करतो ट्रूथ टेबल. ठीक आहे, तर तुम्हाला ट्रूथ टेबल माहित पाहिजे. ठीक आहे, ट्रूथ टेबल कसं असतो, ए बी हे इनपुट्स असतात, बरोबर. आता ज्यावेळेस आपल्याकडे दोन इनपुट्स असतात त्यावेळेस आपल्याकडे चार पॉसिबिलिटीज असतात. वेन वी हॅव टू इनपुट्स वी हॅव द फोर पॉसिबिलिटीज. ठीक आहे, आता ते फोर पॉसिबिलिटीज कसं असेल, 0, ठीक आहे, 0 1 1. मग इथं काय लिहायचं, 0 1 0 1, बरोबर ना. अजून कोणते पॉसिबिलिटीज आहेत का दोन इनपुटचे, नाही. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याकडे इनपुट दोन असेल, एक तर 0 0 असेल किंवा 0 1 असेल किंवा 1 0 असेल किंवा 1 1 असेल, अजून कोणताही पॉसिबिलिटी आपल्याकडे दोन इनपुटचे नाहीयेत. ठीक आहे, तुम्हाला, ठीक आहे. आता हे ए बी इनपुट आहे. इफ ए बी इज द इनपुट देन वाय इज द आउटपुट. सो हाऊ विल बी द वाय, फॉर अँड, फॉर विच गेट, फॉर ऑर गेट. ठीक आहे, वी आर डिस्कसिंग द ऑर गेट. सो आउटपुट कसं असेल याचं, व्हॉट विल बी द आउटपुट, इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू. म्हणजे दोघांपैकी कोण जरी एक ट्रू आला तर आउटपुट जो असेल तो आपला ट्रू असेल. इथं दोन्ही फॉल्स आहेत, 0 0 म्हणजे दोन्ही फॉल्स आहेत, म्हणजे आपला आउटपुट पण फॉल्स असेल. हे बघा, इथं हा एक ट्रू आला. इफ ए इज ट्रू और म्हणजे दोघांपैकी कोणतरी एक. हा बघा, हा ट्रू आला तर याचा आउटपुट ट्रू असेल. हा पण ट्रू आला, आउटपुट ट्रू असेल. हा बघा, दोघेही ट्रू आहेत आणि जर दोघेही ट्रू असेल तर आउटपुट पण ट्रूच असेल. ठीक आहे, हा असतो आपला ट्रूथ टेबल फॉर द ऑर गेट. दिस इज हाऊ वी ड्रॉ द ट्रूथ टेबल फॉर द ऑर गेट. नाउ हाऊ इज द सिम्बॉल, तर आता याचा सिम्बॉल पण असतो. ठीक आहे, याचा सिम्बॉल नेहमी लक्षात ठेवा, सिम्बॉल जो असतो तो असा असतो. ठीक आहे, सो द सिम्बॉल विल बी लाईक दिस. ठीक आहे, हा जो सिम्बॉल असतो, ठीक आहे, तर ए बी आर द इनपुट्स अँड वाय इज द आउटपुट. ठीक आहे, हा आता याचा बुलियन एक्सप्रेशन पण असतो. कधी पण लक्षात घ्या, ऑर गेटचं एक बुलियन एक्सप्रेशन पण असतो. आणि बुलियन एक्सप्रेशन काय असतो, वाय, ठीक आहे, आपण असं लिहितो वाय इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहितो. हे दिस इज अ बुलियन एक्सप्रेशन ऑफ ऑर गेट. आता तर आपण असं का लिहितो, याचं मागचं रिझन पण सांगतोय. बघा, तुम्ही जर बायनरी एडिशन माहिती असेल ना, बायनरी एडिशन, तर हा बायनरी एडिशनचा रूलला फॉलो करतो. 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1. आता 1 + 1, ठीक आहे, तर आपल्याकडे सम 0 असतो पण कॅरी 1 असतो. पण बायनरीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, 1 + 1 2 नका लिहू, 1 + 1 इज 1. ठीक आहे, कारण ना बायनरीमध्ये आपण 2 कडे जाऊ शकत नाही ना, बायनरीमध्ये 2 नसतो, 0 आणि 1 असतो. ठीक आहे, सो 1 1 आला तरी 1. सो ऑलमोस्ट तुम्हाला थोडंफार ऍडिशनचं लॉजिक भेटतोय, म्हणून आपण याला लिहिताना असं लिहितो, बुलियन एक्सप्रेशन वाय म्हणजे आउटपुट ऑफ द ऑर गेट विल बी द ऍडिशन प्लस असं लिहिलं तरी चालेल, प्लस ऍडिशन ऑफ बोथ दिस इनपुट्स. इज दॅट क्लिअर? ऑर गेट, पहिला गेट क्लिअर आहे का? ठीक आहे, तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याला लिहून काढा. ऑर गेट जर झालं असेल तर आपण स्टार्ट करू शकतो द सेकंड इम्पॉर्टंट गेट कॉल्ड एज अँड गेट. ठीक आहे, जसं ऑर डिस्कस केलं तसं आपल्याकडे अँड आहे. आता अँडचं लॉजिक काय असेल, अँडचं लॉजिक काय असेल, इनपुट दोन ए अँड बी, आउटपुट एक वाय. इफ ए इज ट्रू, आता मध्ये कोणता शब्द वापरणार लॉजिक मध्ये, अँड. इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, इफ ए इज ट्रू अँड, अरे अँड, ठीक आहे, अँडचा अर्थ काय असतो, दोन्ही. ठीक आहे, ए अँड बी बोथ असं असतं. ठीक आहे, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू देन आउटपुट वाय इज ट्रू. ठीक आहे, आता याचं ट्रूथ टेबल कसं बनेल, याचं ट्रूथ टेबल कसं बनेल, ए अँड बी, बरोबर, दीज आर द इनपुट्स आणि आपलं आउटपुट कोण असेल, वाय. ठीक आहे, आता पॉसिबिलिटीज काय, ज्यावेळेस आपल्याकडे दोन इनपुट असतात तर पॉसिबिलिटी काय असतो, 0 0 1 1. आणि मग आपण इथं काय लिहितो, 0 1 0 1.
ठीक आहे, सगळं तुमच्या सीएसच्या बुकमध्ये व्यवस्थित नोट्स ड्रॉ करून ठेवायचं. ठीक आहे, 0 1 0. अजून कोणते पॉसिबिलिटीज आहेत का आउटपुट दोन इनपुटचे? नाही. एकतर 0 0 असेल दोन इनपुट, एकतर 0 1 असेल किंवा 1 0 असेल किंवा 1 1 असेल. अजून कोणतेही पॉसिबिलिटी नाहीये. ठीक आहे, चलो आता मला सांगा की ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, म्हणजे जर दोन्ही ट्रू असेल, बरोबर, दोन्ही ट्रू असेल तर आपला आउटपुट ट्रू असतो. म्हणजे ए पण ट्रू पाहिजे अँड बी पण ट्रू पाहिजे. समजलं? ए पण ट्रू पाहिजे अँड बी पण ट्रू पाहिजे. सो कोणतं केसमध्ये? लास्ट केस. A is true and B is true, then the output is true. And in all other cases, it will be false. In all other cases, it is false. So समजलं? And चा अर्थ काय असतो? If A is true and B is true, then the output is true. आता याचं सिम्बॉल कसं असेल? अँड गेटचं सिम्बॉल कसं असतं? ठीक आहे, सो अँड गेटचा सिम्बॉल इज समवॉट लाईक दिस. सो दिस इज हाऊ द अँड गेट लुक्स लाईक. ठीक आहे, आउटपुट Y, इनपुट A अँड B. आता त्याचं बुलियन एक्सप्रेशन काय असतो? Y इज इक्वल टू A डॉट B असं लिहितो आपण. ठीक आहे, आता डॉट का लिहितो? तुम्हाला थोडाफार तर मल्टिप्लिकेशनचा लॉजिक दिसत असेल. ठीक आहे, डॉट का लिहितो? कारण तुम्हाला तो मल्टिप्लिकेशनचा लॉजिक, प्रोडक्टचा लॉजिक दिसत. 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0 अँड 1 × 1 1. तुम्हाला थोडंफार मल्टिप्लिकेशनचा लॉजिक दिसतोय का? दिसतोय का? हा, म्हणून आपण इथं असं डॉट लावतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या बुलियन एक्सप्रेशन कसं आलं, ट्रुथ टेबल काय, अँड गेट काय, इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट गेटकडे जाऊ शकतो. ठीक आहे, परत त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याला व्यवस्थित तुम्ही आपल्या सीएसच्या बुकमध्ये लिहून काढा. नाव वी गो टू द नेक्स्ट गेट. ओके, सो द नेक्स्ट गेट इज नॉट गेट. नॉट गेट. सो व्हॉट विल बी द लॉजिक ऑफ नॉट गेट? नॉट, you can understand the meaning of this gate from the word not itself. So not चा अर्थ काय असतो? बरोबर, नॉट म्हणजे काय असतो? इफ A is true then the output is false, Y is true then the output is असं असेल. जर इनपुट, आता नॉट गेट असं गेट असतो ना जिथं ना एकच इनपुट असेल. काय असेल? एकच इनपुट असेल आणि एकच आउटपुट असेल. ठीक आहे, समजून घ्या मी काय म्हणतोय, समजून घ्या. नॉट गेटला आपण इन्व्हर्टर गेट असं पण म्हणतो. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. नॉट गेटला आपण काय म्हणतो? इन्व्हर्टर गेट. याला आपण इन्व्हर्टर गेट असं पण म्हणतो. का? हा फक्त ना व्हॅल्यूजला रिव्हर्स करतो. जसं की मी इनपुट 1 दिलं तर आउटपुट मला 0 भेटेल, इनपुट 0 दिला तर आउटपुट 1 भेटेल. अरे उलट भेटेल फक्त. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो नॉट गेट. ठीक आहे, सो आता याचं लॉजिक आपण कसं लिहू शकतो? स्टेटमेंटमध्ये लिहिताना लॉजिक काय लिहिणार? इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स. बरोबर, लॉजिक काय लिहिणार? इफ ए म्हणजे इनपुट, इफ ए इज ट्रू देन वाय म्हणजे आउटपुट इज फॉल्स. सिंपल. आणि अजून एक काय स्टेटमेंट लिहू शकतो? इफ ए इज फॉल्स, जर एच फॉल्स असेल देन, कॉमन सेन्स, देन वाय इज ट्रू. ठीक आहे, आता याचं ट्रूथ टेबल कसं असेल? ठीक आहे, एकच इनपुट असेल याला. ठीक आहे, इनपुट ए घेऊ. ठीक आहे, आता एक इनपुट असेल तर दोनच पॉसिबिलिटी असतात. हे तुम्ही समजून घ्या. नंबर ऑफ इनपुट्स जेवढे असतात तेवढेच. ऍक्च्युली एक फॉर्म्युला असतो. तुम्हाला आता एक इम्पॉर्टंट पॉईंट माहित पाहिजे. आता टेबल कसं आपण ड्रॉ करतो माहिती आहे का? 2 च्या पॉवरला n घेतो आपण. ठीक आहे, हा एक छोटासा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहित पाहिजे हा फॉर्म्युला. ठीक आहे, 2n where n is the number of inputs. If we have 2n then that is 2. जर एकच इनपुट असेल तर आपला फक्त 2 रो बनतो. ठीक आहे, 2 म्हणजे 2 इनपुट असेल. बघा आता एकच इनपुट आहे, याच्या आधी कसं होतं? 2 इनपुट होता. यू कॅन सी 2 इनपुट्स. ठीक आहे, तर 2 इनपुट्स. जर इफ इट इज 2 then आपण 2 स्क्वेअर करतो म्हणजे 1 2 3 4 रो बनतो. किती रो बनतो? 4 रो बनतो. ठीक आहे, आणि जर 3 इनपुट असेल, 3 इनपुट, हा काय करतो? नंबर ऑफ इनपुट्सला डिनोट करतो. जर तुमच्याकडे 3 इनपुट्स असेल तर हा बनतो 8. म्हणजे तुमचे रोज किती वाढतील? 8 रोज वाढतील. किती वाढतील? 8 रोज वाढतील. ठीक आहे, हा एक छोटासा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, 2n च्या हिशोबानेच आपण टेबल बनवू शकतो. काही टेबल बनवू शकत नाही आपण लॉजिक गेट्स मध्ये. ठीक आहे, आता आपल्याकडे एकच इनपुट आहे, इनपुट एकच आहे, तर आपलं टेबल कसं बनेल? 0 किंवा 1. आणि जर 0 असेल आणि जर इनपुट 0 असेल, तर आउटपुट काय असेल? 1. आणि जर इनपुट 1 असेल तर आउटपुट असेल 0. दॅट्स इट. याला आपण इन्व्हर्टर गेट किंवा नॉट गेट असं सांगू शकतो. ठीक आहे, आता याचा सिम्बॉल काय असेल? याचा सिम्बॉल काय असेल? y इज इक्वल टू a बार. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट करतो आपण. कॉम्प्लिमेंट, याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, म्हणजे ऑपोजिट. अँड व्हॉट इज अ बुलियन एक्सप्रेशन फॉर दिस? ठीक आहे, अरे हा तर झाला बुलियन एक्सप्रेशन. ठीक आहे, हा तर झाला बुलियन एक्सप्रेशन. देन व्हॉट इज सिम्बॉल? याचा सिम्बॉल कसा असतो? याचा सिम्बॉल तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे, ठीक आहे, कुठं पण जर तुम्हाला असं काही दिसलं बबल, तुम्हाला एक इनपुट आणि एक आउटपुट असं दिसला, ठीक आहे, याला आपण म्हणतो नॉट गेट. ठीक आहे,
काय म्हणतात त्याला, नॉट गेट. सो दिस इज द सिम्बॉल. सो दिस विल बी द सिम्बॉल. सो दिस इज हाऊ द नॉट गेट वर्क्स. ठीक आहे. सो नॉट गेट जर समजलं असेल तर आपण पुढच्या गेटकडे जाऊ शकतो. द नेक्स्ट गेट इज कॉल्ड ॲज अ नॉर गेट. येस. आता नॉर गेट जो असतो ना, हा गेट एकदम ऑपोजिट आहे तुमच्या ऑर गेटचा. आय होप सो तुम्हाला ऑर गेट माहित असेल. बरोबर. ऑर गेट काय होता, ठीक आहे. ऑर गेट काय होता, ऑर गेटचं ऑपोजिट करायचं तर तुम्हाला नॉर गेट भेटेल. ठीक आहे. आता त्याचं लॉजिक काय असेल, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन वाय इज फॉल्स. लॉजिक काय असेल, इफ ए इज ट्रू, if A is true or B is true then Y is false. ठीक आहे. आता फक्त आपण काही नाही केलेलं, फक्त आता फॉल्स हा शब्द ऍड केला. तुम्हाला आठवतं का ऑर गेट. ठीक आहे. आपण काय केलं होतं, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन आउटपुट इज ट्रू असं लिहिलं होतं. आउटपुट इज ट्रू असं लिहिलं होतं. आता नॉर गेट मध्ये त्याचं उलट करतोय आपण. ठीक आहे. नॉर गेट मध्ये काय करतोय, ऑरचं उलट करतोय, बस दॅट्स इट, बाकी काही नाहीये. ऑर गेट जर समजलं असेल, ऑर गेटचं उलट करा, तुम्हाला नॉर गेट भेटेल. इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन वाय इज फॉल्स. हा. आता सिम्बॉल ट्रुथ टेबल कसं असेल, ट्रुथ टेबल एकदम ऑपोजिट. ठीक आहे. दोन इनपुट असेल ए बी वाय. ठीक आहे. आताच तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितले 2n म्हणजे 2 आता इनपुट किती 2, मग 2 मग किती रोज बनेल, 4 रोज बनतो. किती रोज बनेल, 4. 1 2 3 आणि 4. सो वी विल मेक द 4 रोज, राईट. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि पॉसिबिलिटीज काय असतात, 0 0 1 1 0 1 0 1. ठीक आहे. हा. आता जस्ट तुम्ही तुमचं ऑर गेट आठवा. ऑर गेट मध्ये काय होतं, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन वाय इज ट्रू. आता तर काय, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन वाय इज फॉल्स. म्हणजे दोघांपैकी कोण जरी एक ट्रू असेल, ठीक आहे, तर आउटपुट काय असतो, फॉल्स. दोघांपैकी कोण जरी एक ट्रू असेल, आउटपुट इज फॉल्स. दोघांपैकी कोण एक जरी ट्रू असेल, आउटपुट इज फॉल्स. दोघांपैकी दोघेही फॉल्स असेल, दोघेही ट्रू असेल, दोघेही ट्रू, वन म्हणजे ट्रू असेल तर आउटपुट इज फॉल्स. आणि दोघं जर फॉल्स असेल तर द आउटपुट इज 1. समजलं. टेन्शन ना घेऊ. ऑर गेट समजलं तुम्हाला, ऑर गेट. हे बघा, ऑर गेट काय तो 0 1 1 1 आणि इथं काय असणार 1 0 0 0. एकदम उलट केलं ना आपण त्याचं. ठीक आहे. सिम्बॉल कसं असेल याचा, नॉर गेटचा सिम्बॉल कसा असतो, आधी ऑर गेट ड्रॉ करा. सिम्पल आहे. आधी ऑर गेट ड्रॉ करा आणि ऑर गेटच्या समोर फक्त एक बबल लावा. याला आपण बबल म्हणतो. आणि बबल काय करतो, इन्व्हर्टरचं काम करतो. इन्व्हर्टर कोण, हा इन्व्हर्टरचं काम करतो बबल. ठीक आहे. तर तुम्ही इथं ए बी आणि आउटपुट असं लिहू शकता. एकदम ऑर गेटचंच डायग्राम ड्रॉ करायचं, फक्त एक बबल लावला तर तो झाला नॉर. ठीक आहे. नेगेटिव्ह ऑर, काही लोकांना नॉरला नेगेटिव्ह ऑर पण म्हणतात. ठीक आहे. म्हणजे ऑरचं उलट. ठीक आहे. बुलियन एक्सप्रेशन काय असेल, आपण काय करत होतो तिकडं, वाय इज इक्वल टू ए प्लस बी असं करत होतो ना, वाय इज इक्वल टू ए प्लस बी. मग आपण इथं काय करणार, वाय इज इक्वल टू ए प्लस बीच लिहिणार, पण त्याचं उलट आहे ना, उलट म्हणजे कॉम्प्लिमेंट. वरती फक्त एक बार ऍड करणार, बस वरती फक्त एक डॅश ऍड करायचा. सो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन फॉर द नॉर गेट. ठीक आहे. चलो, जर तुम्हाला नॉर गेट समजलं असेल तर सो द नेक्स्ट गेट इज कॉल्ड एज द नॅन्ड गेट. जस्ट आपण नॉर गेट डिस्कस केला, आता नॉर नंतर आपण नॅन्ड डिस्कस करू. ठीक आहे. आता नॅन्डचं लॉजिक काय असेल, इफ ए इज ट्रू अँड, ठीक आहे, अँड लॉजिक म्हणून अँड, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू देन आउटपुट वाय इज फॉल्स. ठीक आहे. आठवतं तुम्हाला अँड गेटचं लॉजिक आठवतं का तुम्हाला, अँड, डू यू रिमेंबर द अँड गेट लॉजिक, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू द आउटपुट इज ट्रू. आता फक्त आपण इथं काय करणार, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू द आउटपुट इज फॉल्स. एकदम ऑपोजिट ऑफ द अँड गेट. अँड हाऊ विल बी द ट्रूथ टेबल. सो आपल्याकडे दोन इनपुट्स असतात, बरोबर, एक आउटपुट असेल, बरोबर. तर आपलं टेबल कसं म्हणतो, 0 0 1 1 0 1 0 1. सो दिस आर द पॉसिबिलिटीज ऑफ 2 इनपुट्स. ठीक आहे. झिरो 1 0 1. ठीक. बघा, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, दुसरं मला इफ ए इज ट्रू, 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स, अँड बी इज ट्रू देन द आउटपुट इज फॉल्स. इन ऑल अदर केसेस इट विल बी ट्रू. ठीक आहे. तुम्हाला हे एकदम कुठं बघितल्यासारखं वाटतंय, अँडचं ऑपोजिट. बघा,
अँड मध्ये काय होतं 0 0 0 1 आणि इथं काय होतं 1 1 1 0, राईट. सो कम्प्लिटली ऑपोजिट टू दॅट ऑफ द अँड गेट, दॅट इज कॉल्ड एज नॅन्ड गेट. ह्याला निगेटिव्ह अँड असं आपण म्हणतो. सिम्बॉल कसं असेल, आधी सिम्पली तुम्ही तुमचं अँड गेट ड्रॉ करा. एव्हरीबडी नो हाऊ टू ड्रॉ द अँड गेट. येस, दिस इज द अँड गेट. फक्त आपण इथे एक बबल लावतो. वेन एव्हर it is the reciprocate or the reciprocal or the opposite, we have to just put the bubble. So A and B are the inputs and Y is the output. And what will be the Boolean expression? Y is equal to A dot B असं लिहितो. आता हे ऑपोजिट आहे ऑफ अँड, सो आपण इथं वरती फक्त एक कॉम्प्लिमेंट बार लावणार. दॅट्स इट. सो दिस इज द Boolean expression ऑफ द NAND गेट. अजून फक्त एकच गेट राहिलाय म्हणजे आपण सगळे 6 चे 6 गेट्स कंप्लीट करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज एक्सॉर गेट. आता एक्सॉर गेटचा अजून एक नाव असतो एक्सक्लुझिव्ह ऑर. ठीक आहे, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. याला आपण काही लोक एक्सक्लुझिव्ह ऑर पण म्हणतात किंवा एक्सॉर म्हणतात किंवा एक्स ऑर म्हणतात. काही लोक याला एक्स ऑर पण म्हणतात. ठीक आहे, एक्स ऑर. दिस गेट इज ऑल्सो कॉल्ड एज एक्स ऑर. सो देर आर 3 नेम्स फॉर दिस गेट. सो व्हॉट इज द लॉजिक? लॉजिक खूप सिंपल आहे. ठीक आहे, याचं लॉजिक आपण खूप सिंपल वे मध्ये सांगू शकतो. वेन ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू बट नॉट बोथ वाय इज ट्रू. इफ A is true or B is true but not both. ठीक है, but not both then Y is true, but not both then Y is true. This is the logic. अरे खूप सिंपल आहे. हे बघा, A B Y is the output. ठीक आहे, आपल्या एक्सॉर गेटला पण 2 इनपुट असतो, ए अँड बी. सो पॉसिबिलिटी काय 0 0 1 1 अँड 2 इनपुट असेल 0 1 0 1. दीज आर द इनपुट, राईट. खूप सिंपल आहे. जर सेम इनपुट दिसला तुम्हाला, काय दिसलं? सेम इनपुट, एकदम सेम इनपुट दिसला. आता सेम इनपुट म्हणजे काय? 0 0 सेम इनपुट. ठीक आहे, 1 1 सेम इनपुट आहे. इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू or we can say or both then Y is true. जर आपल्याकडे सेम इनपुट असेल, सेम इनपुट असेल, ठीक आहे, सेम इनपुट असेल तर आपला आउटपुट जो असतो तो फॉल्स असतो. सेम इनपुट आउटपुट फॉल्स असतो. ठीक आहे, आणि जर ऑपोजिट इनपुट असेल तर तो ट्रू असतो. काय असतो? तो ट्रू असतो. ठीक आहे. सो वेन वी गेट द सेम इनपुट्स, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू म्हणजे दोघांपैकी कोणी एक जरी ट्रू झाला तर आपला आउटपुट ट्रू असतो. समजलं? त्याचा अर्थ काय असतो? दोघांपैकी कोण एक जरी ट्रू झाला तर आपला आउटपुट ट्रू असतो. पण इथं दोघंही फॉल्स आहेत. आता इथं दोघंही ट्रू आहेत. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं? इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू म्हणजे दोघांपैकी एक ट्रू झाला पाहिजे तर तो आपला स्टेटमेंट काय असतो? ट्रू असतो. आता इथं बघा, दोघंही सेम. सिंपल लक्षात ठेवा रे. एक्सॉर काय म्हणतो? सेम इनपुट आले तर आउटपुट फॉल्स असतो. सिंपल, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सिम्बॉल कसा असतो? आता याचा सिम्बॉल आपण असं ड्रॉ करतो. ठीक आहे, सो दिस इज अ सिम्बॉल ऑफ एक्सॉर गेट ए बी वाय. आणि याचा बुलियन एक्सप्रेशन काय असतो? वाय इज इक्वल टू ए एक्सॉर बी. प्लसला आपण असं सर्कल मध्ये टाकतो. दिस इज द सिम्बॉल. ठीक आहे, दिस इज द सिम्बॉल. सो वी हॅव कम्प्लिटेड ऑल द गेट्स, ऑल द 6 गेट्स. नाउ वी कॅन स्टार्ट सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन द लॉजिक गेट्स. ठीक आहे, आय होप सो सगळ्यांना लॉजिक गेट्स क्लिअर आहे. 6 चे 6 लॉजिक गेट्स आपण एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेत. एक्झाम मध्ये कधी असं पण विचारतात, डिफाईन लॉजिक गेट, एक्सप्लेन अँड ऑर एक्सॉर इन डिटेल विथ लॉजिक सिम्बॉल. ठीक आहे, कोणतेही 3 गेट्स किंवा कोणतेही 4 गेट्स तुम्हाला विचारू शकतात. तर सगळे गेट्स तुमचे क्लिअर ठेवा. असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तर तुम्हाला 3-4 मार्क्स तुमच्या एक्झाम मध्ये इझिली स्कोर करता येईल. ठीक आहे, चलो आता आपल्या चॅप्टरला पुढे डिस्कस करूयात. ओके, ड्रॉ ट्रुथ टेबल फॉर द सर्किट डायग्राम. आता असे काही क्वेश्चन्स तुमच्या एक्झामला विचारू शकतात की असं तुम्हाला काहीतरी डायग्राम दिला असेल आणि या डायग्रामसाठी तुम्हाला ट्रुथ टेबल ड्रॉ करायचं. ठीक आहे, आता ऑलरेडी इनपुट दिले. आता इनपुटचे पॉसिबिलिटीज माहिती त्यांना 2 इनपुट असेल तर आपण कसं करतो? 0 0 1 1 0 1 0 1. ठीक आहे, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे कम्प्लीट करायचं. आता एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त एवढंच देतात. एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त एवढंच डायग्राम देतात तर तुम्हाला हा इनपुट टेबल ड्रॉ करता आला पाहिजे. ठीक आहे, आधी काय करायचं ना, यू हॅव टू चेक द इनपुट्स. आता हा कोणता गेट आहे? हा आहे अँड गेट. आता अँड गेटचं लॉजिक आठवतं तुम्हाला. आणि हा कोणता गेट आहे? हा आहे नॉट गेट. आय होप सो तुम्हाला लॉजिक आठवत असेल सगळ्यांचं. ठीक आहे, नाहीतर लॉजिक तुमच्या समोर एका पेजवरती लिहून ठेवून द्या. ठीक आहे, हा आता
लॉजिक अँड गेट काय म्हणतो, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, जर दोन्ही ट्रू असेल तर आपलं आउटपुट सी ट्रू असेल ना. आता ए आणि बी हा इनपुट आहे, आता हा अँड गेटचा आउटपुट कोण असेल, आउटपुट सी. तुम्हाला दिसतो आउटपुट सी साठी कॉलम, येस आउटपुट सी साठी कॉलम आहे. सो आउटपुट सी भरायचं, मग तुमचा फायनल आउटपुट झेड येणार. डायरेक्टली तुम्ही झेड ला लिहू नका, रॉंग होईल. ठीक आहे. सो इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, दिसतो अँड गेटचा लॉजिक आहे, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू देन द आउटपुट इज ट्रू. सो 0 0 0, बरोबर. सो दिस इज हाऊ युअर अँड गेट लुक्स. आता सी हा इनपुट आहे नॉट साठी, बरोबर. सी काय, सी इज द इनपुट फॉर द नॉट गेट. आता हा असेल इनपुट फॉर द नॉट गेट, तर नॉट गेटचं आउटपुट काय असेल, याचं उलट, म्हणजे काय असेल 1 1 1 0. दिस इज द आन्सर. समजलं कसं करायचं, समजलं का कसं करायचं. ठीक आहे. तर ए आणि बी इनपुट्स आहेत अँड गेटचे, आणि अँड गेटचं आउटपुट काय, सी. पण सी जो आहे तो नॉट गेटचा इनपुट आहे, आणि झेड जो आहे तो नॉट गेटचा आउटपुट आहे. इनपुट आउटपुट समजून घ्या, मग तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो इझी वाटेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय दिले. सो परत आपल्याला एक ट्रुथ टेबल ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. वी हॅव टू ड्रॉ ट्रुथ टेबल, अँड कसं ड्रॉ करायचं आपण एकदा डिस्कस करूयात. ठीक आहे. आता बघा, आता ए अँड बी आर द इनपुट्स, पण हा ए कुणाचा इनपुट आहे, नॉटचा इनपुट आहे, बरोबर. नॉट, दिस इज अ नॉट गेट. ठीक आहे. मग ए इनपुट आहे, पण नॉटचा आउटपुट कोणी, सी. म्हणजे आपल्याला ते सी लिहावं लागेल. सी इज द नॉट ऑफ ए, म्हणजे काय येणार येतं, याचं उलट 1 1 0 0. अरे नॉट गेट काय करतो, 1चा 0 करतो आणि 0चा 1 करतो, बरोबर. हा बी इज द इनपुट फॉर दिस नॉट गेट, अँड द सेकंड नॉट गेट इज गोइंग टू गिव्ह द आउटपुट डी. ठीक आहे. डी. आता मला सांगा, डी साठी इनपुट कोण असेल, बी, बरोबर ना. डी साठी इनपुट कोण असेल, बी, आणि यांचा लॉजिक काय असेल, नॉट. सो नॉटचा लॉजिक काय असतो, 0 असेल तर 1 1 असेल तर 0 0 असेल तर 1 1 असेल तर 0. आणि आता बघा, सी अँड डी, दीज बोथ आर द इनपुट्स फॉर दिस ऑर गेट. हा कोणता गेट आहे, ऑर गेट, आणि या ऑर गेटचा आउटपुट काय, झेड. सो सी आणि डी कडेच बघा. आता ए एन बी ला इग्नोर करा. आता ए एन बी ला, एक ए एन बी कडे बघू नका, त्यांचं काम झालेलं आहे. आता फक्त सी एन डी कडे बघा आणि झेड काढू शकता तुम्ही. ठीक आहे. ऑर गेटचा लॉजिक काय म्हणतो रे, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू, दोघांपैकी कोण जरी एक जरी ट्रू आला तर ट्रू. एक जरी ट्रू येतोय का, हो. एक जरी ट्रू येतो का, हो. एक जरी ट्रू येतो का, नाही, मग दिस इज फॉल्स. सो दिस इज हाऊ यू हॅव टू ड्रॉ द ट्रूथ टेबल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर असेल. जर हा क्वेश्चन क्लिअर असेल, वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो देन वी कॅन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा, नेक्स्ट क्वेश्चन पण एकदम सेम आहे. लास्ट क्वेश्चन मध्ये तर फक्त ऑर गेट होता, आता तर अँड गेट आहे. फक्त कोणता गेट आहे, अँड गेट. मला वाटतं तुम्ही आता थोडा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतःहून ट्राय करून बघा. ए ला नॉट केलं की सी, म्हणजे ए ला नॉट केलं की सी, म्हणजे काय होणार, 1 1 0 0. बी ला नॉट केलं की डी, बी ला नॉट करा आणि डी भेटेल, दॅट इज 1 0 1 0. आता सी अँड डी हे दोन इनपुट्स आहेत अँड गेट साठी. आता ए एन बी कडे बघू नका, फक्त सी एन डी कडे बघा. सी एन डी हा अँड गेट मध्ये चालत. आता अँड गेटचं लॉजिक आहे, इफ ए इज ट्रू अँड बी इज, इफ सी इज ट्रू अँड डी इज ट्रू. जर दोन्ही ट्रू असेल तर आउटपुट ट्रू असेल. आहेत का दोन्ही ट्रू, आता यांच्याकडे बघू नका, फक्त सी एन डी कडे बघा, कारण अँड गेटचं इनपुट कोण आहे, सी एन डी. इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू देन द आउटपुट इज ट्रू. 0 0 0. ठीक आहे. असा ड्रॉ करायचा हा ट्रूथ टेबल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मला वाटतं परत तोच क्वेश्चन रिपीट झालाय का. हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा आता बघा, नंबर ऑफ इनपुट्स आर इन्क्रीज्ड. नंबर ऑफ इनपुट्स आर इन्क्रीज्ड. आता तुम्ही बघू शकता नंबर ऑफ इनपुट्स जो आहे तो वाढलेला आहे. आता इनपुट्स किती, 1 2 3. मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिलाय 2n. आता जर हा 2 असेल तर किती रो बनतो, 8 रो बनतो. ठीक आहे. सो तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8. आणि तुम्ही ए ला कसं लिहिणार, 4 टाइम्स 0, मग 4 टाइम्स 1, मग 2 टाइम्स 0 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0 2 टाइम्स 1, आणि लास्ट रो मध्ये 0 1 0 1 0 1 0. हे शॉर्टकट आहे, म्हणजे तुम्ही सगळे पॉसिबिलिटीज कव्हर करू शकता. ठीक आहे. सगळे पॉसिबिलिटीज तुम्ही काय करू शकता, इनपुटचे कव्हर करू शकता. ठीक आहे. चलो आय होप सो तुम्हाला एक क्लिअर असेल. आता बघा, ए अँड बी आर द इनपुट फॉर द अँड गेट, अँड वी आर गोइंग टू गेट द आउटपुट डी. सो आउटपुट डी फिलअप करण्यासाठी तुम्हाला ए अँड बी चा अँड करावं लागेल. सांगा, ए अँड काय असतो, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू. इफ ए इज ट्रू अँड हा बघा, अँड बाकी सगळ्या ठिकाणी काय असेल, 0. समजलं का कसं करायचं. ठीक आहे. चलो आता आपण ई काढूयात. ई कसं काढणार, ई काढण्यासाठी बघा, हे बघा इथं एक लूप लावलेला आहे. हाच इनपुट,
ठीक आहे, हा ए इनपुट जो आहे ना, हा ए इनपुट हा या अँड गेटचा इनपुट आहे. म्हणजे हा या अँड गेटला, सेकंड अँड गेटला इनपुट काय ए अँड सी. मग आता तुम्हाला काय करायचं, ए अँड सी, फक्त हे दोन कॉलमकडे बघायचे आणि तुम्हाला अँडचं लॉजिक लावायचं आणि मग तुम्ही ई लिहू शकता. ठीक आहे, ए अँड सी बघा, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, नाही नाही नाही, हा इथं बघा, इथं होतोय इफ ए इज ट्रू अँड सी इज ट्रू, इफ ए इज ट्रू अँड सी इज ट्रू. बाकी सगळ्या ठिकाणी काय करायचं, 0 ऍड करत जायचं. ठीक आहे, आता लास्ट डी आणि ई आर द इनपुट्स फॉर दिस ऑर गेट. आता हे दोघांचं इनपुट काय, ऑर गेटसाठी हे दोन इनपुट्स डी अँड ई आर द इनपुट्स फॉर द ऑर गेट अँड देन विल गेट द रिझल्ट झेड. सो आता फक्त डी अँड ई कडे बघा आणि त्यांचा ऑर लॉजिक लावा. ऑर लॉजिक काय म्हणतो, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू, दोघांपैकी एक जरी ट्रू आला, ट्रू येतोय का, हा बघा इथं ट्रू येतोय, ट्रू येतोय, ट्रू येतोय, बाकी सगळे काय असतील, बाकी सगळे 0 असतील. सो हा तुमचा फायनल आन्सर आहे झेड. सो झेड कसं येतो तुम्हाला समजलंय. ठीक आहे, असं क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सला विचारतात कॉलेजच्या एक्झाम्समध्ये. ठीक आहे, 3 मार्क्सला या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हे क्लिअर असेल. हा नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा तुम्ही थोडं पॉज करू शकता व्हिडिओ आणि तुम्ही तुमच्या एंडवरनं थोडं ट्राय करू शकता. ठीक आहे, जर हे क्वेश्चन तुम्हाला आलं तर तुमच्या एक्झाममध्ये 3 मार्क कन्फर्म. ट्राय करा बरं. ओके, आय होप सो तुम्ही सगळ्यांनी हा क्वेश्चन ट्राय केला असेल. ठीक आहे, हा आता नीट लक्ष द्या, तर इनपुट्स किती आहेत, नंबर ऑफ इनपुट्स आर ऍक्च्युअली नंबर ऑफ इनपुट्स आर 2. आता हे नका म्हणू 1 2 3 4 5 6 इनपुट्स आहेत झेड साठी, नाही नाही, ऍक्च्युअल इनपुट्स आहेत 2 ए अँड बी आणि ए अँड बी वरनं पुढचे गेट्स आहेत. ठीक आहे, आता ए कुणाकडे चाललाय बघा बरं, ए हा सी कडे चाललाय म्हणजे आपल्याला सी चे कॉलम बनावं लागेल. बी हा कोणाकडे चाललाय, डी कडे चाललाय, मग डी चे कॉलम बनावं लागेल. ठीक आहे, सो सी च्या कॉलम मध्ये काय लिहायचं, सी च्या कॉलम मध्ये तुम्ही काय देणार, सो व्हॉट विल बी द सी कॉलम. हे बघा ए चा इनपुट इथं चाललंय आणि याचं नॉट बनतोय, काय बनतोय, याचा नॉट बनतोय. सो ए चा नॉट म्हणजे सी, ए चा नॉट म्हणजे सी म्हणजे 1 1 0 0, समजलं का. आणि बी चा नॉट म्हणजे डी, बी चा नॉट म्हणजे डी, नॉट म्हणजे काय, ऑपोजिट. ठीक आहे, ठीक आहे, हे फक्त तुम्हाला कन्फ्युज करायला दिलं स्टार्टिंगमध्ये. ठीक आहे, हा आता बघा, आता नीट लक्ष मी काय म्हणतोय, आता हा या अँड गेटचा, हा अँड गेट, या अँड गेटचं इनपुट काय असेल, सी अँड बी. हे समजलं का तुम्हाला. आता हा अँड गेटचा इनपुट काय असेल, हे बघा सी अँड बी. सो बी चा वायरच इकडे चाललाय ना, बरोबर. सो सी अँड बी अँड सी आर द इनपुट्स फॉर, बी अँड सी आर द इनपुट्स फॉर ई. सो आता ई लिहून काढू, ई साठी बी अँड सी अँड इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू. इथं असं कोणतंच लॉजिक नाही, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, दोन्ही ट्रू कुठंच नाही, मग हे सगळं काय फॉल्स. समजलं, अँड गेट इन शॉर्ट बंदच असेल. ठीक आहे, तुम्हाला दिसतोय का कुठं बोथ आर सेम, नो. ठीक आहे, चलो आता एफ काढूयात. एफ कसं काढणार, दुसरा अँड गेटचा इनपुट्स बघा, एक इनपुट आहे ए आणि एक इनपुट आहे डी. सो यू हॅव टू गो फॉर ए अँड डी. ए अँड डी मध्ये तुम्ही कोणतं लॉजिक लावणार, अँड. इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, तसं नाहीये, मग हे पण सगळं फॉल्सच येणार. बघा ना, ए अँड डी मध्ये नाही. ठीक आहे, चलो आता ई अँड एफ मधून तुम्ही झेड काढू शकता. आता हा कोणता गेट आहे, ऑर गेट. ऑर गेट काय, इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू देन इट इज ट्रू. आता हे दोन्हीच ऑफ आहे तर 0. बघा ना, ई अँड एफ, फक्त ई अँड एफ कडे बघा, ई अँड एफ, बरं, ई अँड एफ. सो इट विल बी 0. समजलं सगळं कसं करायचं. ठीक आहे, आय होप सो या टाईपचे क्वेश्चन्स आले तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, चलो या टाईपचे पण क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये विचारू शकतात. फाइंड द बुलियन एक्सप्रेशन फॉर द लॉजिक डायग्राम. म्हणजे आता उलट करायचं, म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेले आणि डायग्राम साठी तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन लिहायचं. ठीक आहे, याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये काय केलं तुम्हाला, त्यांनी सर्किट डायग्राम दिला होता, सर्किट डायग्राम वर ट्रुथ टेबल काढायला सांगितलं होतं. पण कधी कधी असं काहीतरी डायग्राम देतील आणि ते म्हणतील की याचं बुलियन एक्सप्रेशन लिहा. बुलियन एक्सप्रेशन कसं लिहायचं रे, बुलियन एक्सप्रेशन मध्ये ना, बुलियन एक्सप्रेशन कसं सुरू होतो आठवतो तुम्हाला, सगळ्या गेट्स मध्ये वाय पासून. सो आपण वाय इज इक्वल टू काय लिहिणार, वाय इज इक्वल टू. ठीक आहे, आता मला सांगा हा कोणता गेट आहे, अँड गेट आहे. आणि अँड गेटचा लॉजिक काय असतो, अँड गेट. ठीक आहे, अँड गेटचं तुम्हाला माहिती आहे ना, अँड गेट काय करतो, वाय इज इक्वल टू ए डॉट बी, हा असतो अँड गेटचा लॉजिक. पण इथं ए ला कोणता गेट लावलंय, दिसतो का, हा ए आहे, बरोबर. ए ला हा कोणता गेट आहे, नॉट गेट आहे. सो फक्त एच्या वरती तुम्ही असं एक कॉम्प्लिमेंटचा बार ऍड करा. सो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन फॉर दिस. एवढं लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क्स भेटेल. आता जर तुम्ही हा याच्यावरती पूर्ण बार ऍड केलं तर हा बनतो तुमचा कोणता गेट, हा बनतो नॅन्ड गेट. नॅन्ड गेट नाही सांगितलं तुम्हाला, नॅन्ड गेट नाही सांगितलं त्यांनी तुम्हाला, हा
डायग्रामचा म्हणजे हा जो डायग्राम आहे त्याचाच तुम्हाला त्यांनी बुलियन एक्सप्रेशन विचारलंय. समजलं कसं करायचं? आधी आउटपुट लिहायचा, मग म्हणजे गेट बघायचा, त्याच्या अकॉर्डिंग इनपुट लिहायचे आणि मग तिथं एखादं गेट असेल तर त्या गेटचं सिम्बॉल वगैरे ड्रॉ करायचं. आता इथं अँड गेटला फक्त ए ला नॉट होता, सो फक्त आपण ए च्या वरती कॉम्प्लिमेंट लावू. ठीक आहे. नेक्स्ट, हा हे बघा, आता कोणता गेट दिसतो तुम्हाला? हा कोणता गेट दिसतो मला? एक्झॉर गेट दिसतोय ना. कोणता गेट दिसतो तुम्हाला? एक्झॉर गेट दिसतोय. ठीक आहे. कोणता गेट दिसतो मला? एक्झॉर गेट. आणि आउटपुट काय? वाय. सो वाय इज इक्वल टू ए एक्झॉर बी. एक्झॉर असंच लिहितो ना आपण, एक्झॉर बी. पण आता काही स्टुडंट्स तर मिस्टेक काय करतात ना, ए अँड बी दोघांनाही नॉट गेट लावलंय. दोघांनाही कोणता गेट लावलंय? नॉट गेट लावलंय. तर ते एक मिस्टेक करतात आणि ते असं वरती बाहेर. हा दोघांना आहे ना? दोघांना नाही, दोघांना आहे पण तो सेपरेट आहे. दोघांना आहे पण तो काय? सेपरेट आहे. सो दोघांना सेपरेट असल्यामुळं ते काय करायचं? तुम्हाला इथं सेपरेटच द्यावं लागेल. हा हे बघा, क्वेश्चन काय म्हणते? फाइंड द बुलियन एक्सप्रेशन ऑफ द गिवन डायग्राम. सेम. सो आधी आपण काय करतो? आउटपुट लिहून काढतो. काय लिहितो? आउटपुट लिहितो. आउटपुट काय? वाय. ठीक आहे. आता इनपुट्स किती? आपल्याकडे 2 इनपुट्स आहेत. इनपुट्स किती आहेत? 2 इनपुट्स आहेत. बरोबर. आपल्याकडे 2 इनपुट्स आहेत, पण आपल्याकडे 2 गेट्स पण आहेत. नीट लक्ष द्या. आपल्याकडे 2 इनपुट्स आहेत आणि 2 इनपुटसाठी 2 गेट्स पण आहेत. हा कोणता गेट आहे? ऑर गेट आहे. आणि हा कोणता गेट आहे? अँड गेट आहे. ठीक आहे. आपल्याकडे 2 इनपुट्स आहेत आणि 2 इनपुटसाठी गेट पण आहे. ठीक आहे. तर सांगा सगळ्यात आधी ऑर गेटचा लॉजिक काय असतो? ए प्लस बी. ठीक आहे. ए प्लस बी आपण असं ब्रॅकेटमध्ये लिहू म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे. ए प्लस बी. ठीक आहे. काय लिहिलं? ए प्लस बी लिहिलं. ठीक आहे. हा, आणि हा मध्ये कोणता गेट आणि दुसरा गेट कोणता आहे? दुसरा गेट आहे अँड. दुसरा गेट कोणता आहे आपल्याकडे? अँड. सो आपण काय करणार इथं? आपण इथं काय करणार? ठीक आहे. अँड. ठीक आहे. अँड गेटचा लॉजिक काय असतो? ए डॉट बी. ठीक आहे. हा, आता मला सांगा, या ऑर गेट आणि अँड गेट मध्ये पण एक गेट आहे, म्हणजे या दोघांचं इनपुट कुठे चाललंय? हा दोघांचं इनपुट चाललंय आपल्याकडे कोणता गेट आहे? हा आहे नॉर गेट. कोणता गेट आहे? नॉर गेट. बरोबर. नॉर गेट. ऑर गेट अँड गेट दोघांचं इनपुट चाललंय नॉर गेटला. ठीक आहे. सो दिस इज द लॉजिक ऑफ दिस ऑर गेट. दिस इज द लॉजिक ऑफ अँड गेट. And both of these combine, नीट लक्ष द्या, both of these combine to form the NOR gate. ठीक आहे. नॉर गेट. आता नॉर गेटचा लॉजिक काय असतो? यात हा इनपुट आहे, हा इनपुट आहे. बघा ना, नॉर गेट साठी इनपुट काय? ऑर गेट इज इनपुट अँड नॅन्ड गेट इज इनपुट. सो या दोघांमध्ये कोणता लॉजिक असेल? नॉर. नॉर काय म्हणतो? आपण 2 इनपुट्सला ऍड करतो आणि त्याच्यावरती एक बार लिहितो. समजलं? नॉर म्हणजे हा पहिला इनपुट, हा दुसरा इनपुट. अरे आपण तुम्हाला आठवत आहे का? मला सांगा. नॉर गेट. नॉर गेटचं बुलियन एक्सप्रेशन करता वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. हो की नाही? हो की नाही? आता मला सांगा, ए म्हणजे पहिला इनपुट. आता या नॉर गेटसाठी बघा, या नॉर गेटसाठी पहिला इनपुट काय? ऑर. पण हा ऑरचं एक्सप्रेशन काय? ए प्लस बी. आता समजलं? ठीक आहे. आता बी म्हणजे काय असतो? बी म्हणजे सेकंड इनपुट. आता हा नॉर गेटसाठी सेकंड इनपुट काय? अँड. अँडचं एक्सप्रेशन काय असतो? ए डॉट बी. हा, आता हे दोन्ही इनपुट चाललेत नॉर मध्ये आणि नॉरला पण कसं लिहितो? फर्स्ट इनपुट, सेकंड इनपुट प्लस अँड बार. सो फर्स्ट इनपुट, सेकंड इनपुट प्लस अँड बार. समजलं? सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर दिस गेट. ठीक आहे. नाही समजलं असेल तर परत एकदा मागे घ्या आणि परत एकदा ऐका. पण हा क्वेश्चन मॅक्झिमम टाइम एक्झाम मध्ये विचारलेत, कॉलेजच्या एक्झाम्स मध्ये. आणि तुमच्या कॉलेजच्या एक्झाम मध्ये मला तर वाटतं हेच क्वेश्चन विचारतील, तर नीट प्रॅक्टिस करून जा. ठीक आहे. सो वी हॅव कम्प्लिटेड द लॉजिक गेट्स. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 थिअरम आहेत, डी मॉर्गन थिअरम. आता एक एक करून आपण थिअरमला पण डिस्कस करूयात. ओके. सो द नेक्स्ट टॉपिक इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम. आता डी मॉर्गन्स थिअरम हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा टॉपिक तुमच्या एक्झाम्स मध्ये युजली 4 मार्क्सला खूप कॉमनली विचारतात. डी मॉर्गन्सचे 2 थिअरम असतात आणि हे दोन्ही थिअरम तुम्ही असं ट्रुथ टेबल, डायग्राम, एक्सप्लेनेशन एकदम परफेक्ट दिलं तर तुम्हाला लाईक इथं 4 मार्क्स भेटू शकतात. आता डी मॉर्गन्स थिअरम काय म्हणतो? द नॉर गेट. ठीक आहे. काय म्हणतो? द नॉर गेट इज इक्विव्हॅलेंट टू बबल्ड अँड गेट. ठीक आहे. काय म्हणू शकतो? नॉर गेट इज इक्विव्हॅलेंट टू बबल अँड गेट. दिस इज द मेन लॉजिक ऑफ डी मॉर्गन्स फर्स्ट थिअरम. सो आता हा स्टेटमेंटचा अर्थ काय असतो?
हा स्टेटमेंटचा अर्थ काय असतो मी सांगतो. जर तुमच्याकडे नॉर गेट नसेल ना, कधी जर तुमच्याकडे नॉर गेट नसेल ना, तर तुम्ही बबल अँड पण घेऊ शकता. जर तुमच्याकडे नॉर गेट नसेल तर यू कॅन टेक बबल अँड, बिकॉज दोघांचा लॉजिक काय असतो, सेम असतो. आणि तेच आपल्याला प्रूफ करून दाखवायचंय. तेच आपल्याला प्रूफ करून दाखवायचंय की तुमच्याकडे नॉर गेट नसेल तर तुम्ही कसं काय बबल अँड गेट घेऊ शकता. कारण याचा आउटपुट जो असेल ना, याचा आउटपुट जो असेल तोच याचा पण आउटपुट असेल. म्हणजे हा जो प्रकारचा आउटपुट देतो ना, हा जो लॉजिकने आउटपुट देतो ना, त्याच लॉजिकने हा पण आउटपुट देतो. म्हणून आपण सांगतो म्हणून डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम सांगतो, द नॉर गेट इज इक्वॅलंट टू बबल अँड गेट. जर तुमच्याकडे नॉर गेट नसेल तर तुम्ही बबल अँड गेट वापरून त्याचा लॉजिकला अचीव्ह करू शकता. याचाच प्रूफ आपल्याला इथं दिलेलं आहे बाय द ट्रूथ टेबल. ठीक आहे. आता मला सांगा, सगळ्यांना माहिती आहे आपलं नॉर गेटचा ट्रूथ टेबल काय असतो. ठीक आहे, मी तो तुम्हाला साईडला ड्रॉ करून दाखवतो. नॉर गेट, ठीक आहे, ए बी, ठीक आहे, 0 0 1 1 0 1 0 1, बरोबर. आणि आपला आउटपुट काय असतो, वाय. मला सांगा नॉर गेटचा आउटपुट काय असतो. नॉर गेट, व्हॉट इज आउटपुट ऑफ नॉर गेट. ठीक आहे, सगळ्यांना नॉर गेटचा आउटपुट माहिती आहे, बरोबर. इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू, इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू, देन द आउटपुट इज फॉल्स. नॉर आपण इथं ऑरचा बोलत नाही, आपण नॉरचं बोलतो. नॉर म्हणजे लास्टला फॉल्स लावायचं, बरोबर. इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू, देन द आउटपुट इज फॉल्स. ठीक आहे, इफ ए दोघांपैकी एक जरी ट्रू आला, आउटपुट फॉल्स असतो. ठीक आहे, हा झाला तुमचा आउटपुट. सो दिस इज द आउटपुट. ठीक आहे, राहू दे. दिस इज द आउटपुट फॉर विच गेट, नॉर गेट. अच्छा, आता बबल्ड अँड म्हणजे काय असतो रे. बबल्ड अँड म्हणजे ए बी, ठीक आहे, हे ए अँड बी तर तुमचे इनपुट्स आहेत, पण बबल्ड अँड पाहिजे. बबल्ड अँड म्हणजे काय, ए अँड बीचं नॉट करायचं. आधी काय करायचं, ए अँड बीचं नॉट करायचं आणि मग त्यांच्यामध्ये काय करायचं, अँड करायचं. ए अँड बीचं नॉट करायचं आणि त्यांच्यामध्ये काय करायचं, अँडचं लॉजिक अचीव्ह करायचं. ठीक आहे, समजतंय मी काय म्हणतोय. ए अँड बीचं आधी 0 0 1 1. ठीक आहे, आपल्याला काय करणार, 0 1 0 1. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. आपण काय करणार, आधी यांचं नॉट करून घेणार. बबल्ड म्हणजे काय, आपण त्याला नॉट करतोय, इनपुट्सला नॉट करतोय. ठीक आहे, पूर्ण गेटला नॉट करत नाही. पूर्ण गेटला नॉट केलं तर तो बनतो नॅन्ड. नॅन्डचं लॉजिक डिफरंट असतो आणि बबल्ड अँडचं लॉजिक डिफरंट असतो, बरोबर. जर तुम्ही दोन्ही इनपुट्सला सेपरेटली नॉट केलं तर त्याचा वेगळा आउटपुट येतो आणि पूर्ण गेटलाच नॉट केलं तर आउटपुट वेगळं येतो. ठीक आहे, हे समजून घ्या आधी. ठीक आहे, तर एचं नॉट काय असेल, 1 1 0 0. मग याचं नॉट काय असेल, बीचं नॉट काय असेल, 1 0 1 0. आणि या दोघांचा अँड, आता या दोघांचा अँड करायचं, या दोघांचा अँड. यांचा अँड नका करू, यांचा अँड केलं तर नॅन्ड बनतो. ठीक आहे, ए अँड बीचं अँड केलं की नॅन्ड बनतो, पण तुम्हाला ए डॅश बी डॅशचा अँड करायचं. इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, हे बघा, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू, देन द आउटपुट इज ट्रू. ठीक आहे, हे तर फॉल्स फॉल्स फॉल्स. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता, इथं तुम्ही एक पॉइंट ऑब्झर्व करू शकता. हे बघा, आपला नॉर गेट्स होता ना, हा कोणाचा, नॉर. हा कोणता टेबल आहे, नॉर. आणि हा काय, बबल्ड अँड. ठीक आहे, ठीक आहे, हा कोण आहे, बबल्ड अँड. आता तुम्ही बघू शकता, नॉरचा जो आउटपुट आहे ना, तो सेम आउटपुट आपल्याला बबल्ड अँड मध्ये पण भेटतो. दिसला, 1 0 0 0 1 0 0 0. समजलं, दिस इज अ प्रूफ. आता सगळं तुम्ही इथं पण ट्रूथ टेबल मध्ये बघू शकता. दिस इज अ ट्रूथ टेबल. मी इथं डायरेक्टली दिलं होतं, इथं एकदम डायरेक्टली दिले, म्हणून मी तो तुम्हाला ट्रूथ टेबल एक्सप्लेन केलं कसं प्रूफ करायचं. ठीक आहे, आणि एक्झाम मध्ये असं स्टेटमेंट लिहायचं, असं प्रूफ करायचं, ट्रूथ टेबल लिहायचं आणि असं सिम्बॉल किंवा लॉजिक डायग्राम पण ड्रॉ करायचं. ठीक आहे, यू कॅन से दिस गेट इज कॉल्ड एज युअर नॉर गेट. हा तुमचा नॉर गेट आहे. नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू बबल्ड अँड. ठीक आहे, बबल्ड अँड. परत एकदा सांगतो मला फायनल टाइम, नॅन्ड आणि बबल्ड अँड मध्ये फरक असतो. नॅन्ड म्हणजे काय, अँड गेटचं कम्प्लिटली ऑपोजिट केलं की नॅन्ड, बरोबर. आणि बबल्ड अँड म्हणजे काय, दोन्ही इनपुट्सला सेपरेटली नॉट केलं मग त्याचा रिझल्ट काढलं तर त्याला आपण म्हणतो बबल्ड अँड. हे तुम्ही डिफरन्स क्लिअर ठेवा आणि तोच आपला डी मॉर्गनचा पहिला थेरम सांगतो. आय होप सो तुम्हाला डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम क्लिअर असेल. देन वी कॅन गो टू द डी मॉर्गन सेकंड थेरम. सगळ्यांनी हे नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्या सीएस बुक मध्ये नोट करून घ्या, तो जास्त बेटर राहील. ठीक आहे, ओके. आफ्टर कंप्लीटिंग द फर्स्ट थेरम, देन नाउ वी कॅन गो टू द सेकंड थेरम. येस, डी मॉर्गन सेकंड थेरम. ठीक आहे, आता डी मॉर्गन सेकंड थेरमचं द ऍक्च्युअल लॉजिक काय, द स्टेटमेंट काय.
ठीक आहे. आता 4 मार्क्सला तुम्हाला दोन्ही विचारतात, एक्सप्लेन डी मॉर्गन्स थेरम इन डिटेल. फक्त एक नाही विचारत, दोन्ही विचारतात. आता आपण डी मॉर्गन सेकंड थेरमचं स्टेटमेंट बघू. ठीक आहे. नॅन्ड गेट इज इक्वॅलंट टू बबल्ड ऑर गेट. आपण काय सांगू शकतो? नॅन्ड गेट इज इक्विव्हॅलंट मीन्स ऑलमोस्ट सेम टू बबल्ड ऑर. ठीक आहे, टू बबल्ड ऑर गेट. ठीक आहे. सो ऑर आणि बबल्ड ऑर मध्ये फरक असतो की नाही? ठीक आहे. ऑर आणि ऑर गेट आणि बबल्ड ऑर मध्ये फरक असतो. ठीक आहे. नॉर मध्ये पण फरक असतो. नॉर हे बघा 3 गेट असतात, एक असतो नॉर, एक असतो ऑर आणि एक असतो बबल्ड ऑर. या तिघांमध्ये फरक आहे. काही लोकांना वाटतं नॉर आणि बबल्ड ऑर सेम असतो, नाही, हा तिघे डिफरंट गेट असतात. हे तुम्ही आधी समजून घ्या. ठीक आहे. चलो, हा नॅन्ड गेट इज इक्वल टू बबल्ड ऑर. मग याचा प्रूफ पण तुम्हाला द्यावा लागेल. जर तुम्ही सांगितलंय तर प्रूफ पण करावं लागेल तुम्हाला. सो हाऊ कॅन बी प्रूफ नॅन्ड गेट? आय होप सो एव्हरीबडी नोज द ट्रूथ टेबल फॉर द नॅन्ड गेट. ठीक आहे. ABY. ठीक आहे. हाऊ टू ड्रॉ द ट्रूथ टेबल सगळ्यांना माहिती आहे. 0 0 1 1 0 1 0 1. हा नॅन्ड गेट आठवा बरं. नॅन्ड गेट इफ A is true and B is true, Y is false. ठीक आहे. नॅन्ड गेटचं बोलतो मी, अँड गेटचं बोलत नाही. नॅन्ड गेट इफ A is true and B is true, if A is true and B is true, Y is false. In all other cases it will be true. In all other cases it will be true. हा कुणाचा टेबल झाला? हा झाला टेबल ऑफ नॅन्ड गेट. हा झाला टेबल ऑफ नॅन्ड गेट. ठीक आहे. हा आता आपल्याला प्रूफ काय करायचं होतं बरं, की नॅन्ड गेट इज इक्वॅलंट टू बबल्ड ऑर. आता तुम्हाला बबल्ड ऑर घ्यावा लागेल. ठीक आहे. परत सांगतो, तर नॉर घेऊ नका. काही स्टुडंट्स एक्झाम मध्ये तेच करतात, त्यांना वाटलं बबल्ड ऑर म्हणजे नॉर. नाही रे. ठीक आहे. A B A बार B बार, A बार आणि B बारचा ऑर केलं की मग तुम्हाला भेटतो बबल्ड. काय भेटतो ना? बबल्ड ऑर गेट. काय भेटतो? बबल्ड ऑर गेट. ठीक आहे. पण सेपरेटली करावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला? सेपरेटली करावं लागेल. ठीक आहे. 0 0 1 1. झिरो वन 0 1. आता सांगा A बार काय असेल? तर A बार काय असेल? ऑपोजिट ऑफ A म्हणजे 1 1 0 0. B बार काय असेल? ऑपोजिट ऑफ B म्हणजे 1 0 1 0. आता या दोघांचं काय करायचंय? आपल्याला अँड करायचंय. काय करायचंय? अँड करायचंय. ठीक आहे. इफ A is true and B is true, Y is false. ठीक आहे. इफ A is true and B is true. ठीक आहे. काय करायचं आपल्याला? इफ A is true, बरोबर केलं आपण. 1 1 0 0 1 0 1 0. ठीक आहे. आता A बार आणि B बार म्हणजे आपल्याला एक मिनिट ऑरचं लॉजिक वापरायचं ना आपल्याला. ऑरचं लॉजिक वापरायचं. ठीक आहे. हा ऑरचं लॉजिक काय असतो? इफ A is true or B is true. ठीक आहे. दोन्ही असेल तर चांगलीच गोष्ट आहे. इफ A is इथं इफ A is true or B is true, if A is true or B is true. आता इथं फॉल्स. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. हा कोणाचा आउटपुट होता? बबल्ड ऑर. ठीक आहे. बबल्ड ऑरचा आउटपुट होता. ठीक आहे. आता तुम्हाला दिसतोय 1 1 1 0 दिसतंय 1 1 1 0. सो दोघांचा आउटपुट काय? सेम आहे. सो वी कॅन से डायरेक्टली दॅट फ्रॉम दिस ट्रूथ टेबल अँड फ्रॉम दिस डायग्राम दॅट नॅन्ड गेट इज इक्वॅलंट टू बबल्ड ऑर. जसं मला हा बबल्ड ऑर आहे. ठीक आहे. हा कोणता? नॅन्ड आहे. ठीक आहे. तुम्हाला दिसतो अँडच्या समोर बबल. सो दिस इज द नॅन्ड अँड दिस इज द बबल्ड ऑर. सो दिस इज द डी मॉर्गन्स सेकंड थेरम. आय होप तुम्हाला डी मॉर्गन सेकंड थेरम पण क्लिअर असेल. ठीक आहे. नाउ वी कॅन मूव टू द नेक्स्ट टॉपिक. Okay, so if the concept of De Morgan's theorem is clear, then we come to the topic called as sequential circuit. Yes, आता sequential circuit चा पुढचा हाफ व्हिडिओ ऑलरेडी मी रेकॉर्ड करून ठेवले, फ्लिप फ्लॉप्स वगैरे. ठीक आहे. फ्लिप फ्लॉपचा व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे. पण सिक्वेन्शियल सर्किटचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला आधी क्लिअर करतो की सिक्वेन्शियल सर्किट काय. सिक्वेन्शियल सर्किट इज अ टाइप ऑफ डिजिटल सर्किट इन विच द आउटपुट depends on both the present inputs and the past inputs. That is a history. That means it has memory element like flip-flops and latches. They store information about the previous states. Yes, sequential circuit काय असतो? A combination of the logic gates. बरोबर.
सिक्वेन्शियल सर्किट काय असतो, लॉजिक गेटचं कॉम्बिनेशन असतो. पण हा कशावरती काम करतो, प्रेझेंट इनपुटवरती पण काम करतो आणि पास्ट इनपुटवरती पण काम करतो. आपण आधी काहीतरी इनपुट दिलं असेल ना, तो इनपुट पण स्टोर होत असतो. आता इनपुट स्टोर करण्यासाठी काय लागतो, मेमरी लागतो. तर याच्यामध्ये काय असतो, मेमरी पण असतो. दॅट मीन्स इट हॅज मेमरी एलिमेंट्स लाईक, आणि मेमरी एलिमेंट काय असतो, फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉप एक छोटासा मेमरी एलिमेंट असतो जो 0 किंवा 1 ला स्टोर करू शकतो. कॉमन सिक्वेन्शियल सर्किट काय आहेत बघा, सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे काय ना, हे टायमर्स, काउंटर्स याच्यामध्ये जास्त यूज होतात. म्हणजे मल्टिपल लॉजिक गेट्स एकानंतर एक लागलेले असतात, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल सर्किट. समजतं का, सिक्वेन्सनी जर लॉजिक गेट्स लागतात तर त्याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल सर्किट. तुम्हाला आठवते का, आपल्या वॉशिंग मशीनला वगैरे किंवा एसीजला वगैरे टायमर असतो, टायमर काउंटडाऊन करतो, काउंटडाऊन 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. जो काउंटडाऊन करतो ना त्याला आपण म्हणतो काउंटर. सो काउंटर काय करतो, काउंटडाऊन करतो. काउंटर काय करतो, काउंटडाऊन करतो. आणि काउंटर कसं बनतो, बाय द लॉजिक ऑफ सिक्वेन्शियल सर्किट. सो एकानंतर एक आपण सिक्वेन्शियल सर्किटला अरेंज करत जातो. एकाचं इनपुट, एक इनपुट देतो, ते इनपुटचा आउटपुट भेटणार, तो आउटपुट दुसरा गेटचा इनपुट असेल. मग तो गेट काहीतरी आउटपुट देणार, तो आउटपुट दुसरा गेटचा इनपुट असेल. मग तो काहीतरी आउटपुट देणार, तो आउटपुट दुसऱ्या गेटचा इनपुट असेल. असं करत 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 काउंटर्स काम करतात आणि ते काउंटिंग करतात. ठीक आहे, इन्क्रीमेंट वाईज मध्ये पण काउंट करतात किंवा डिक्रीमेंट वाईज मध्ये पण काउंट करतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण वॉशिंग मशीन वगैरे लावतो तर टाइमर असतो बरोबर, तर टाइम नंतर तो मशीन ऑटोमॅटिकली स्टॉप होतो. नॉट ओनली वॉशिंग मशीन, देर आर मेनी अदर इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स वेर वी कॅन सेट द टाइमर. So once the timer is done, it will stop the working. So who is going to count the time, or who is going to perform the task of counting something? So that are the counters. And the counter is one of the best example of the sequential circuit. समजते का? ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय असतात, जसं की फ्लिप फ्लॉप. परत सांगतो, फ्लिप फ्लॉप हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती कमीत कमी 20 to 30 मिनिटचा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. 20 to 30 मिनिट्सचा एक व्हिडिओ बनवला आहे मी. तो व्हिडिओचा लिंक वाटला सर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेल. आणि तुम्ही जस्ट CS2च्या प्लेलिस्ट मध्ये बघितलं तर तुम्हाला फ्लिप फ्लॉप, कारण या व्हिडिओमध्ये फ्लिप फ्लॉप परत सांगितलं ना, हा व्हिडिओ अजून मोठा होईल. ठीक आहे. आणि काय स्टुडंट्स आधी सगळ्यात आधी बघतात व्हिडिओचं ड्युरेशन किती, बाबा नको 1 तास आहे बाबा, कसं करायचं एवढं वेळ. टेन्शन न घेऊ, जेवढं सांगितलं तेवढं करा, एक्झाम मध्ये तेच येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काउंटर, शिफ्ट रजिस्टर, क्लॉक अँड टायमर्स, फायनाईट स्टेट अँड मशीन स्टेट, ट्रॅफिक लाईट कंट्रोलर्स, डिजिटल वॉचेस, या सगळ्यांमध्ये कोण असतो, या सगळ्यांमध्ये असतो सिक्वेन्शियल सर्किट्स. या सगळ्यांमध्ये काय असतो, सिक्वेन्शियल सर्किट. पण आपल्याला आता एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करायचं आहे, कॉल्ड एज मल्टिप्लेक्सर अँड डिमल्टिप्लेक्सर. काय टॉपिकचं नाव, मल्टिप्लेक्सर अँड डिमल्टिप्लेक्सर. सो व्हॉट इज मल्टिप्लेक्सर? मल्टिप्लेक्सरला आपण मक्स असं पण म्हणतो. काय म्हणतो, मक्स. याला आपण म्हणतो मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. मल्टिप्लेक्सरला शॉर्ट मध्ये मक्स. हा 4 मार्क्सला तुमच्या एक्झाम मध्ये विचारतात बरं का. 4 मार्क्सला मक्स किंवा डीमार्क्स विचारतील. ठीक आहे. मक्स म्हणजे काय असतो, मल्टिप्लेक्सर. याचा फुल फॉर्म काय असतो, मल्टिप्लेक्सर. पण याला शॉर्ट मध्ये आपण मक्स असं म्हणतो. ठीक आहे. याचं डेफिनेशन काय म्हणतो, अ मल्टिप्लेक्सर मीन्स अ मक्स is a circuit that selects one input from multiple inputs and forward it to the single output line. ठीक आहे. मक्सचा डायग्राम कसा असतो माहिती आहे का, इट इज लाईक दिस. सो मक्स लुक्स लाईक दिस. एक काम करतो मी ना, 4:1 मक्स ड्रॉ करतो. काय ड्रॉ करतो, 4:1. एक समजून घेतो मी, मल्टिप्लेक्सर मध्ये ना इनपुट्स आर मेनी बट द आउटपुट इज ओनली 1. इनपुट खूप सारे असतात पण फक्त आउटपुट एक असेल. आता तुम्ही तर बघू शकता 1, 2, 3, 4. ठीक आहे. किती इनपुट्स आहेत, ABCD. ठीक आहे. आणि इथं आउटपुट किती आहे, 1. या टाईपच्या मक्सला आपण म्हणतो 4:1. पण इथं रूल काय आहे, आपल्याकडे इनपुट्स भरपूर आहेत पण इथून फक्त एकच पर्सन बाहेर जातो. म्हणजे तुम्ही सांगू शकता आता 4 लोक आहेत पण बाहेर जायला रस्ता एकच आहे. तर 4 लोकांपैकी किंवा सांगू शकता 4 गाडी आहेत, 4 गाडीपैकी फक्त या रोडवरती एकच गाडी जाऊ शकतो, असं तुम्ही इमॅजिन करा. ठीक आहे. आता A गेला तर बाकी सगळे नाही जाऊ शकत. आता B गेला तर बाकी सगळे जाऊ नाही शकत. आता C गेला तर बाकी सगळे जाऊ नाही शकत. आणि जर D जात असेल तर अदर्स विल नॉट गो. दिस इज कॉल्ड एज 4:1 मार्क्स. म्हणजे अ मल्टिप्लेक्सर इज अ सिक्वेन्शियल सर्किट इन विच देर आर मेनी इनपुट्स बट ओनली वन आउटपुट. आता या ABCD पैकी आउटपुट मध्ये जाणार कोण हे डिसाइड करायला आपल्याकडे असतात सिलेक्ट लाईन्स. याला आपण सांगतो S0, S1. So the select lines will say who is going to go from this output. So how we can draw a truth table for the select lines. So select lines साठी मी truth table draw करून देतो, हे लक्षात ठेवा. S0, S1 and we can say your output.
ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, खूप इम्पॉर्टंट आहे. हा, आता पॉसिबिलिटीज माहित तुम्हाला 0 0 1 1 0 1 0 1. ठीक आहे, आता एक समजून घ्या तुम्ही, आपण आता काय सांगू शकतो, ज्या वेळेस आपल्याकडे हे दोघं 0 असतील, ठीक आहे, S0 पण 0 आहे आणि S1 पण 0 आहे. when S0 and S1 both are 0 the output is going to be A. ठीक आहे, हे दोघं जर 0 असेल तर काय होणार आहे, इथून A पास होणार, बाकी सगळे बंद राहतील, बाकी सगळे ऑफ राहतील. ठीक आहे, चलो आता एक काम करू, 0 1 घेऊ. ठीक, काय करू, 0 1 घेऊ. जर इथं 0 असेल आणि इथं 1 असेल, S0 0 आहे आणि S1 1 आहे, तर द आउटपुट विल बी B. आता जर फक्त इथं 0 1 असेल म्हणजे S0 0 असेल आणि S1 1 असेल, मग इथून फक्त हा जाणार, बाकी सगळे ऑफ असतील. ठीक आहे, आता जर 1 0 असेल तर द आउटपुट विल बी C अँड 1 1 असेल, इथं दोन्हीकडे 1 असेल, इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे, दोन्हीकडे 1 असेल तर आउटपुट D इथून असं पास होणार, आउटपुट D इथून असं पास होणार. समजलं, समजलं कसं होतंय, आउटपुट D इथून पास होणार. दिस इज कॉल्ड एज मल्टिप्लेक्सर. दिस इज कॉल्ड एज मल्टिप्लेक्सर. ठीक आहे, सो मल्टिप्लेक्सर काय असतो, मल्टिपल इनपुट्स बट वन आउटपुट. आता हे इनपुट्स किती पण नसतात, हे इनपुट्सला डिफाईन करण्यासाठी पण एक फॉर्म्युला असतो 2n म्हणून. ठीक आहे, पण आउटपुट एकच असेल बरं का, पण इनपुट्स किती असतात, इनपुट्स किती असतात त्याला डिफाईन करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो 2n, वेअर n इज नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स, वेअर n इज नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. हे बघा, जर फक्त एकच 2 आपण एक काम करू, 2 असं घेऊ तर आपल्याकडे 4 येईल, बरोबर. वेअर तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या, सांगतो, वेअर दिस 2, दुसरा कलर घेऊ, हा जो 2 आहे ना, पॉवरला 2, हा काय सांगतो, सिलेक्ट लाईन्स, हा काय सांगतो, सिलेक्ट लाईन्स. हा एक फॉर्म्युला आहे बेसिकली. मक्स कसंही बनवू शकत नाही, मक्स बनण्यासाठी पण फॉर्म्युला असतो. ठीक आहे, आणि दिस 4 इज नथिंग बट नंबर ऑफ इनपुट्स. आता आउटपुटचा प्रश्नच येत नाही ना, आउटपुट फक्त एकच असणार, आउटपुट फक्त एकच असणार. ठीक आहे, जर मी तुम्हाला सांगितलं आय वॉन्ट टू बिल्ड अ मल्टिप्लेक्सर फ्रॉम अ फॉर्म्युला 2 म्हणजे माझ्याकडे सिलेक्ट लाईन्स किती आहेत, 3. जर माझ्याकडे S0 S1 S2 असे 3 सिलेक्ट लाईन असेल तर मला इनपुट्स किती घेता येईल, इनपुट्स मला घेता येईल 8. तर माझे इनपुट्स किती होतील, 8. मग त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार 8:1 मक्स. त्याला आपण काय म्हणणार, 8:1 मक्स. समजलं, त्याला आपण काय म्हणणार, 8:1 मक्स. आता सिलेक्ट लाईन 2 असेल आणि जर इनपुट 4 असेल त्याला आपण म्हणतो 4:1 मक्स. काय म्हणतो, 4:1 मक्स. आणि जर 2:1 असेल, 2:1 असतो बरोबर, 2:1. सिलेक्ट लाईन एकच असेल तर त्याचं आपण किती इनपुट्स घेऊ शकतो, 2. याला आपण म्हणतो 1:1 मक्स. याला आपण काय म्हणतो, नाही 2 इनपुट्स आहेत ना, मग आपण याला म्हणतो 2:1 मक्स. काय असतो, 2:1 मक्स. सो मक्स बनण्याचे फॉर्म्युलेस. समजलं. आता मल्टिप्लेक्सर याचा ऍक्च्युअल मध्ये रोल काय बाबा, हे कुठं कामाला येतो, हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर ऍक्च्युअली कुठं कामाला येतो, हे बघा असं. आय होप सो तुम्ही हे इमेज बघू शकता, आय होप सो तुम्हाला इमेज दिसत असेल. ठीक आहे, तर आपण इथं काय केलंय, इथं मक्स लावले, मक्स. ठीक आहे, आता बघा इथं काय मल्टिपल सोर्स आहे आपल्याकडे, मल्टिपल सोर्स. एक आहे MP3 प्लेअर, एक आहे लॅपटॉप, एक आहे डिजिटल सॅटेलाइट आणि एक आहे केबल टीव्ही. पण इथं साऊंड सिस्टम फक्त एक आहे. सो आपण याला सांगू शकतो मल्टिपल इनपुट्स. काय सांगू शकतो, मल्टिपल इनपुट्स. आणि आपल्याकडे स्पीकर एकच आहे ना, अरे हा स्पीकर म्हणजे आउटपुट किती आपल्याकडे, फक्त एक. सो वेन वी हॅव मल्टिपल इनपुट्स अँड वी हॅव ओनली 1 आउटपुट. ठीक आहे, आता स्पीकर एकच आहे पण माझ्याकडे स्पीकरला इनपुट देण्यासाठी 4 लोक आहेत. आता कुणाचं म्हणजे एकतर इथून इनपुट जाईल किंवा इथून इनपुट जाईल किंवा इथून इनपुट जाईल किंवा इथून इनपुट जाईल, पण कुठून इनपुट जाणार ते डिसाइड करण्यासाठी माझ्याकडे सिलेक्ट लाईन्स आहेत. जर 0 सिलेक्ट लाईन असेल, if I have the select line 0 then MP3 audio will be played from this music system. If I have the input as 0 1 मग लॅपटॉपचं इनपुट जाणार टू द म्युझिक सिस्टम. जर 1 0 असेल तर टीव्हीचा जो इनपुट असेल तो साऊंड स्पीकरला जाणार. आणि जर 1 1 असेल तर डिजिटल केबल टीव्हीचा जो इनपुट आहे तो साऊंड सिस्टमला जाणार. तर असं होतो आपला मल्टिप्लेक्सरचा ऍप्लिकेशन इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. जर तुम्हाला मल्टिप्लेक्सर क्लिअर असेल तर आपण डीमल्टिप्लेक्सर पण एकदा डिस्कस करूयात. If multiplexer is clear, then we can go to the demux. Yes, demux काय नाही रे, demux एकदम आपलं मल्टिप्लेक्सरचं उलट आहे बरोबर. मल्टिप्लेक्सर काय, आता मल्टिपल इनपुट्स एक आउटपुट. आता इथं काय असणार,
एक इनपुट अँड मल्टिपल आउटपुट्स. येस. सो व्हॅन वी यूज द डीमक्स, डीमक्स म्हणजे डीमल्टिप्लेक्सर. डीमक्स म्हणजे काय असतो? डीमल्टिप्लेक्सर. डीमल्टिप्लेक्सर मध्ये काय असतो? एक इनपुट असेल, बट मेनी आउटपुट. ठीक आहे. एक इनपुट असेल बट देर आर मेनी आउटपुट. ठीक आहे. डीमक्स, डीमल्टिप्लेक्सर. A demultiplexer, demux, is a circuit that takes only one input, and distributes it to the several outputs depend on the select lines. It acts as a data distributor. कसासारखा ऍक्ट करतो? डेटा म्हणजे डेटाला डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतो. आणि मल्टिप्लेक्सर कोणासारखा ऍक्ट करत होता? मल्टिप्लेक्सर ऍक्ट एज अ डेटा सिलेक्टर. मल्टिप्लेक्सर एकालाच सिलेक्ट करतो, या सगळ्यांमध्ये एकालाच सिलेक्ट करतो. दिसतोय मल्टिप्लेक्सर काय करतो? एवढे सगळे इनपुट्स आहे, या सगळ्या इनपुट्स मधून एकाला सिलेक्ट करतो. आणि डीमक्स काय करणार? याच्याकडे इनपुट एकच आहे आणि तो एक इनपुट सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. ठीक आहे. एक इनपुट काय करणार? सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. आता डीमक्स जर तुम्ही बघितलं, डीमक्स परत कसंही डीमक्स बनवू शकतो का? नाही. फॉर्म्युला असतो. तुम्हाला सांगितलं ना मल्टिप्लेक्सर साठी फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला डीमल्टिप्लेक्सर साठी पण असतो. ठीक आहे. इथं आता इनपुट एक असेल, पण आपल्याकडे आउटपुट इथं मल्टिपल असतात. फॉर एक्झाम्पल y0, y1, y2, y3. सो देर आर मेनी आउटपुट्स. बट कोणता इनपुट ऍज अ एक तर हा जाऊ शकतो इथून, नाहीतर हा इकडे जाऊ शकतो, नाहीतर हा इकडे जाऊ शकतो, तर हा इकडे जाऊ शकतो. ठीक आहे. डिस्ट्रीब्यूट कसं होणार? ते डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करण्यासाठी आपल्याकडे सिलेक्ट लाईन असतात, S0, S1. सो S0 अँड S1 विल डिसाइड. बघा लास्ट टाइम जसं ड्रॉ केलं तर तसंच S0, S1. ठीक आहे. हा असेल आपला आउटपुट 0, 0, 1, 1. झिरो वन, 0, 1. ठीक आहे. नीट लक्ष द्या. आता जर S1 आणि S0 दोन्ही 0 असेल तर आपला आउटपुट कोण असेल? ऑफकोर्स Y0, नाहीतर मग Y1. हा केस असेल तर Y2 आणि 1, 1 असेल तर Y3. ठीक आहे. सो आपला जो एक इनपुट आहे तो कुणाकडे डिस्ट्रीब्यूट होणार? तो डिसाइड करतो सिलेक्ट लाईन्स. सो दिस इज कॉल्ड एज अ डीमल्टिप्लेक्सर. समजलं? एकदम मक्स. हे बघा, ज्यांना मक्स समजले ना त्यांना डीमक्स ऑफकोर्स 100% समजणार ना. मक्सचा उलटच आहे डीमक्स. ठीक आहे. चलो, हा आता कसं काय आपल्याला हेल्प करतो? हा इमेजने आपण याला थोडं समजून घेऊ शकतो. वी कॅन जस्ट सी दिस इमेज अँड वी कॅन अंडरस्टँड दिस इमेज हाऊ डीमक्स वर्क्स. हे बघा, तुम्हाला इथं दिसतोय डीमल्टिप्लेक्सर. इनपुट काय? एकच इनपुट आहे, सिंगल सोर्स इनपुट. सो वी हॅव ओनली वन इनपुट. आता या एक इनपुट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा कम्प्युटर वापरतोय. कम्प्युटरमधनं मला काहीतरी एक मल्टिपल म्हणजे मला कुठेतरी मल्टिपल डेस्टिनेशनला जायचं आहे. आउटपुट आर मेनी. तुम्हाला दिसतंय आउटपुट्स आर मेनी. सो हियर यू कॅन सी द मेनी आउटपुट्स. हां, आता कम्प्युटर एकतर प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटरला देऊ शकतो, किंवा फॅक्स मशीनला इनपुट देऊ शकतो, किंवा कलर प्रिंटरला इनपुट देऊ शकतो, किंवा पेन प्लॉटरला इनपुट देऊ शकतो. ठीक आहे. कम्प्युटर एकच आहे, पण या कम्प्युटरमधनं जो आउटपुट आहे ते या सगळ्यांपैकी कोणाकडे? एकाकडे जाणार. पण कम्प्युटर हा एकच आहे, बट द आउटपुट रिसिव्हर्स आर मेनी. बरोबर, आउटपुट रिसिव्हर्स आर मेनी. सो जर इथं 0, 0 असेल, मल्टिप्लेक्सरमध्ये 0, 0 असेल, तर कम्प्युटरचा जो इनपुट आहे तो ऍज अ आउटपुट इकडे जाणार, मग इथून प्रिंट येणार. जर सिलेक्ट लाईन्स 0, 1 असेल तर कम्प्युटरचा इनपुट इकडे जाणार आणि फॅक्स मशीन मधनं फॅक्स येणार. ठीक आहे. कम्प्युटरकडे 1, 0 असेल तर इथून इनपुट इकडे जाणार आणि इथून तुम्हाला आउटपुट भेटणार. ठीक आहे. सगळ्याकडे जाऊ शकतो का? नाही. मग मल्टिप्लेक्सर का वापरले? सगळ्यांकडे जायचं असेल तर. ठीक आहे. ठीक आहे. इथून जर हे मल्टिप्लेक्स डीमक्स नॉट मल्टिप्लेक्सर, डीमक्स मध्ये 1, 1 असेल तर आपला जो इनपुट असेल तो याच्याकडे जाणार, पेन प्लॉटरकडे जाणार. सो दिस इज हाऊ द डीमल्टिप्लेक्सर वर्क्स. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला सिक्वेन्शियल सर्किट समजलं असेल. ठीक आहे. तर फ्लिप फ्लॉप वरती जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, फ्लिप फ्लॉप वरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. ठीक आहे. हा पण एक इम्पॉर्टंट आहे. हा 20-30 मिनिटचा एक व्हिडिओ आहे. मला असं म्हणायचं की हा व्हिडिओ तुम्ही प्लीज कम्प्लीट करून घ्या आणि तुमचा जो सिक्वेन्शियल सर्किट आहे तो कम्प्लीट होऊ शकतो. आता राहतो प्रश्न काउंटर्स आणि शिफ्ट रजिस्टर. काउंटर आणि शिफ्ट रजिस्टर तर थोडे कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स आहेत. मला वाटतं काउंटर्स आणि शिफ्ट रजिस्टर तुम्ही एकदा टेक्स्टबुक मध्ये रीड करा, तुम्हाला पण समजून जाईल. जर तुम्हाला बाकी सगळे कन्सेप्ट क्लिअर असेल तर. मी तर मुलांना सांगतो की काउंटर्स, शिफ्ट रजिस्टर शक्यतो विचारत नाही. काउंटर्स हा एकच टॉपिक आहे. काउंटर हा थोडा
कॉम्प्लेक्स टॉपिक आहे, ठीक आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नेक्स्ट व्हिडिओ काउंटरवरती बनवेल मी, ठीक आहे. नाहीतरी एक्झामला तुम्ही फ्लिपफ्लॉप बाकी सगळं करून गेले तरी तुम्ही पेपर लिहू शकता, ठीक आहे. आय होप सो तुम्हाला हे सगळं कन्सेप्ट क्लिअर असेल. काही डाऊट्स असेल तर मला नक्कीच कळवा, मी तुम्हाला त्या डाऊट्सवरती एक व्हिडिओ सोल्युशन बनवून तुम्हाला हेल्प करायचं नक्की ट्राय करेल, ठीक आहे. चलो, हा जो पूर्ण जो स्लाइड्स आहे याचा पीडीएफ, म्हणजे आता मी सगळं गेट्स वगैरे तुम्हाला लिहून दिले, याचा पीडीएफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेल, ठीक आहे. चला, सगळ्यांनी नीट सेल्फ स्टडी करा एक्झामसाठी. ऑल द बेस्ट. एक्झाम मध्ये काही जरी आलं एकदम डिटेलमध्ये जायचं आणि CS मध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊनच जायचं, ठीक आहे. चलो, बाय.